अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। यात पहा नवरात्रीचा पर्व सुरू झालेला आहे आणि नवरात्रीचा अतिशय छान असा दिव्य हा पर्व आहे की ज्यात आपण जास्तीची सेवा करू शकतो। कारण नवरात्रीमध्ये जी काही आपण सेवा उपासना करतो त्याचा आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ मिळत असतं। इतर वेळेला सेवा केली तेव्हा देखील आपल्याला त्याचे लाभच मिळत असतात, पण नवरात्रीमध्ये विशेष करून जे नवरात्रीचा पर्व सुरू असतो तेव्हा आपण कुठलाही मंत्र किंवा कोणतीही सेवा केली तर त्याचं लवकर आपल्याला त्याची फळप्राप्ती होत असते। किंवा जर कुठला मंत्र सिद्ध करायचा असेल त्यासाठी देखील अनेक जण मंत्राचं अनुष्ठान देखील करत असतात। तर अशा पद्धतीने नवरात्रीमध्ये प्रत्येकाने बऱ्याच घरोघरी घटस्थापना असते आणि दुर्गा सप्तशती पाठाचं देखील पठण केलं जात असतं। घरोघरी आदिशक्ती आदी माया जगदंबेची सेवा केली जाते किंवा जी काही पूजापाठ आहे ते केलं जाते। पण आपण जेवढी सेवा करत असतो तर तेवढं आपल्याला ती मातेपर्यंत पोहोचायलाच हवी असते। जशी आपण साधी गोळी सेवा करतो, जसा वेळ असेल जसं जमेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तरी देखील काही ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या आपण जरूर करायला हव्यात। तर ते काय आहे तेच आपण पाहणार आहोत। तर अशी एक वस्तू आहे की ती आपण देवीला अर्पण करायला मात्र विसरायचं नाही। तर नवरात्रीमध्ये तुम्ही देवीची सेवा करतच असतील, पण त्यासोबत काही गोष्टी देखील करायला हव्या असतात, त्या देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असतात। आदिशक्ती आदी माया जगदंबेची आपल्या सर्वांवर अखंड कृपा राहो आणि सर्वांच्या जीवनात आनंदी आणि सुख समृद्धी नांदो हीच देवीच्या चरणी प्रार्थना आहे। म्हणून देवीची सेवा करताना हा जो आता मी उपाय सांगणार आहे किंवा जे काही सेवा सांगणार आहे तर ते करायला मात्र विसरायचं नाही, कारण ते देखील तेवढंच महत्त्वाचं असतं। आपण आपल्या परीने सेवा करतच असतो, पण जेव्हा आपल्याला जर काही गोष्टी माहिती झाल्या त्या आपण जरूर करायला हव्यात, कारण त्यांचं देखील तेवढंच महत्त्व असतं। म्हणूनच पहा की आपण देवीची सेवा करतो, देवीला नैवेद्य अर्पण करतो। देवीचा नैवेद्य काय आहे 9 दिवसांचा तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा वाचावा, जे नवीन असतील त्यांनी पुन्हा एकदा तो व्हिडिओ पहा। किंवा जर समजा दिवा अखंड ज्योत लावली असेल आणि अखंड ज्योत अगदी व्यवस्थित तेवत राहावी त्यासाठी काय करायला हवं तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे, कृपया जरूर पहा। सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेतच। तर आदिशक्तीची जेव्हा आपण सेवा करत असतो तर त्यावेळेला देवीच्या सेवेमध्ये आपण रोज नित्य नियमाने नवरात्रीमध्ये तरी आपण देवीला पानाचा विडा अर्पण करायलाच हवा। तर तो विडा त्याचं महत्त्व काय आहे पहा, कारण पानाचा विडा का अर्पण करावा आपण आधीपासून म्हणजे सुरुवातीपासून आपण पाहत आलेलो आहोत की जे काही धार्मिक कार्य असतात किंवा जे काही शुभ प्रसंगी देखील पानाचा विडा अर्पण केला जात असतो किंवा पानाचा जो विडा असतो त्याच्याशिवाय कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात होत नसते। म्हणूनच आणि ते पानाला एवढं पूजेमध्ये का महत्त्व आहे, कारण विविध देवी देवतांना देखील अतिशय प्रिय असा तो पानाचा विडा आहे। कारण जेव्हा समुद्र मंथन झालेलं तर समुद्र मंथनाच्या वेळेला भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलेलं आणि मोहिनी रूपात असतानाच त्यांनी सर्वांना जे अमृत वाटप केलं होतं त्याच वेळेला जे अमृत उरलं होतं तर थोडं अमृत त्यांनी त्यांच्या बाजूला त्या ठिकाणी असलेला जो हत्ती होता त्या हत्तीचं नाव नागराज, तर नागराज हत्तीच्या खुंटाजवळ त्यांनी ते उरलेलं अमृत होतं ते ठेवून दिलेलं आणि काही कालांतरानंतर ते विसरले आणि त्या ठिकाणी जे अमृत ठेवलेलं होतं त्याच्यातूनच कालांतराने काही दिवसांनी त्या ठिकाणी एक रोप उगवलं आणि तो जो वेल होता तर तो अगदी भरभर वाढत होता आणि छान असा हिरवागार पानांचा तो मनमोहक असा वेल पाहून सर्व देवी देवतांना अतिशय आनंद झाला आणि त्या ठिकाणी जो वेल वाढत होता तर तो अगदी नागासारखा त्याची वळणं घेत तो संपूर्ण पसरत होता। म्हणूनच त्या वेलाला नागवेली म्हटलं जातं। ती वेल होती, वेल वाढली आणि त्याचा नागासारखा ती वाढत गेली बरोबर, म्हणून तिला नागवेली म्हटलं जातं। आणि नागवेलीची ती हिरवीगार छान सुंदर अशी पानं पाहून सर्व देवी देवतांना खूप प्रसन्न वाटलं। त्यावेळेपासून देवी देवतांना देखील नागवेलीची पानं खूप जास्त आवडतात आणि म्हणून जेव्हाही आपण नैवेद्य अर्पण करत असतो तर जेवणानंतर विडा दिला जातो। तर विडा दिल्यामुळे काय होतं त्याचे जे काही आध्यात्मिक महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगितलंच। त्याबरोबर नागवेलीच्या पानाचं जे वैज्ञानिक दृष्टीने तुम्ही विचार केला तर त्याचे देखील आपल्याला खूप चांगले असे फायदे होत असतात। आरोग्याच्या दृष्टीने देखील नागवेलीची पानं ही चांगलीच आहेत।
तर पहा, अध्यात्म आणि वैज्ञानिक दृष्टीने दोघेही दृष्टीने ते चांगली असतात. म्हणून आपण देवी देवतांना जेव्हाही तुम्ही कुठला महानैवेद्य असेल किंवा जी काही महापूजा केली असेल त्यावेळेला पानाचा विडा द्यायला मात्र विसरायचं नाही. का? कारण तेव्हाच आपली पूजा पूर्ण होत असते. जेव्हा नवरात्रीमध्ये तुम्ही आदिशक्ती जगदंबेची सेवा उपासना करत असतात तर देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर पानाचा विडा द्यायला मात्र विसरू नका. त्यामुळे आदिशक्तीची सदैव कृपा राहत असते आणि नवदुर्गेच्या कृपेने आपल्या घरात सुख समृद्धी राहते. देवीची आपल्यावर अखंड कृपा राहत असते. म्हणून देवीला पानाचा विडा अर्पण करायचा आहे. तर जेव्हा तुम्ही विडा अर्पण करतील आणि जो विडा असतो तर ते नागवेलीचं जे पान आहे तर त्याला एवढं महत्व काय आहे ते मी अगोदरच सांगितलं. त्याचबरोबर त्या नागवेलीच्या पानामध्ये अग्रभागी लक्ष्मी मातेचा वास असतो, त्याचबरोबर विष्णूंचा वास असतो, ब्रह्मदेवांचा वास असतो आणि सरस्वती मातेचा देखील वास असतो. एकंदरीत काय की नागवेलीच्या पानामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. म्हणूनच त्या पानाला एवढं जास्त महत्व आहे. नागवेलीचं जे पान असतं तर त्याचा जो मागचा भाग असतो म्हणजे जी दांडी असते तर त्या दांडीमध्ये अलक्ष्मी मातेचा वास असतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी दारिद्र्य देवतेचा वास असतो आणि म्हणूनच आपण त्या जे काही जेव्हा पान आपण ग्रहण करत असतो किंवा जे पान आपण खात असतो त्यावेळेला जी दांडी असते ती काढून मग आपण ते सेवन करायला हवं. त्याचबरोबर पानाचा जो खालचा भाग असतो, गुळगुळीत जो भाग असतो, सॉफ्ट, तो वरती असतो आणि जो खालचा भाग असतो तर त्या ठिकाणी मृत्यू देवता असते. म्हणूनच बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की पान हे उलट करून मग नंतर ते बनवलं जातं आणि तशा पद्धतीने खाल्लं जातं आणि जो खालचा भाग असतो तर त्याला जी शीर असते ती देखील काढून खाल्ली जाते. तर अशा पद्धतीने त्या पानाचं महत्व आहे. एकंदरीत काय की सर्व देवी देवतांचा वास असलेलं असं हे नागवेलीचं पान, त्याला नागलीची पानं किंवा विडा देखील म्हटलं जातं. तर त्या पानाला तांबूल देखील म्हटलं जातं. तर प्रत्येक देवींना तुम्ही पाहिलं असेल 3.5 शक्तिपीठ आहे तर प्रत्येक ठिकाणी देवीला न चुकता न विसरता तांबूल अर्पण केलं जातं. म्हणूनच नवरात्रीमध्ये देखील आपण जेव्हा देवीची सेवा करत असतो तर देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तांबूल जरूर द्यायला हवं, तर आपली पूजा पूर्ण मानली जाते. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सहज करू शकत असतील तर करायला काहीच हरकत नाहीये. आदिशक्ती जगदंबेला विडा अर्पण केला जातो. पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे केलेली सेवा नक्कीच मातेपर्यंत पोहोचत असते. त्याचबरोबर अतिशय सुंदर असा विडाचा जो काही आहे त्यावर अभंग देखील लिहिलेला आहे. तर तो अभंगाचे 1-2 ओळी आहेत त्या मी तुम्हाला बोलून दाखवते. विडा घ्यावो विडा अंबाबाई जगत जननी माझी आई, विडा घ्यावो अंबाबाई जगत जननी माझी आई, विनवितो दास हस्त जोडितो तुझा आई. किती सुंदर अशी ओवी आहे. विडा घ्यावो विडा अंबाबाई जगत जननी माझी आई, नमितो दास ऐसे हस्त जोडुनी तुझा आई. किती सुंदर अशा शब्दात वर्णन केलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीने आदिशक्तीला जरूर विडा अर्पण करा. ज्या काही ठराविक गोष्टी आहेत जर आपण त्या सहजासहजी करू शकत असू तर जरूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे आदिशक्ती आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपण जी काही पूजा केलेली आहे त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर जेव्हाही तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाल तेव्हा देवीची ओटी भरतात तर देवीची ओटी भरत असताना देखील तांबूल जरूर त्यात ठेवायला हवं. देवीच्या सेवेमध्ये तांबूलला अनन्यसाधारण असं महत्व आहे. म्हणून देवीला या नवरात्रीमध्ये जर तुम्ही तांबूल अर्पण केलेला नसेल तर जरूर अर्पण करा. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहतील तेव्हापासून ती सेवा केली तरीही चालू शकतं. त्याचबरोबर पहा की रेणुका मातेच्या दर्शनाला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला माहीतच असेल की माहूरगडला देखील जो काही तांबूल असतो तर त्याचाच प्रसाद म्हणून देखील दिला जातो. अशा पद्धतीने तांबूलचं खूप जास्त महत्व आहे. म्हणून देवीच्या सेवेमध्ये तांबूल जरूर अर्पण करा. त्याला विडा म्हटलं जातं. विडा आणि तांबूल एकच आहे. तर पहा, आता विडा अर्पण करताना हा विडा अर्पण कसा करावा तर तुम्ही घरी बनवला तरी चालू शकतं किंवा जे दुकानात मिळतात ते तुम्ही अर्पण केलं तरी देखील हरकत नाही. ते अर्पण करत असताना पूर्ण मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्ही कोणतीही सेवा केली ती माता जरूर स्वीकार करत असते. नवरात्रीमध्ये देवीला तांबूल अर्पण करायला विसरू नका. तर ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल साठी क्लिक करा. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक छान छान अशा व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना जय माता दी.